नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकांची ही सीरीज आहे. यातली मराठीची बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2020 ची मराठी कुमार भारतीची आज आपण प्रश्नपत्रिका बघतोय. आता ही प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. उत्तरांसहित आपल्याला या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करायची आहे. यानंतर पुढे इतर सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, मार्च 2020 ची ही प्रश्नपत्रिका. त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे विभाग 1 प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यामध्ये अ, आ आणि ई असे 3 प्रश्न असतात. अ, आ आणि ई. तर त्याच्यामध्ये अ आणि आचा जर तुम्ही विचार केला तर अ आणि आ हे 2 प्रश्न पाठ्यपुस्तकातील उत्तरांवर आधारित असतात. 7 गुणांसाठी एक असतो. दोघांचे झाले 14 गुण आणि ई जो आहे तो 4 मार्कांसाठी असतो. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा एकूण 18 मार्क इथे आपले होतात. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक जो आपला पहिला आहे बघा, प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ जो आहे, अ मध्ये कसं असतंय, 2 मार्काला एक प्रश्न, दुसरा प्रश्न 2 मार्काला आणि तिसरा 3 मार्काला. अशा प्रकारे अ आणि आ हे दोन्ही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कृतीवर आधारित, दुसरा पण कृतीवर आधारित असतो, सोपा असतो आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सोमत असतं. ओके, हे प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि आ मध्ये असतं आणि ई मध्ये फक्त 2 आणि 2 मार्काचे असे 2 प्रश्न असतात. 2-2 मार्काचे 2 प्रश्न म्हणजे 4 गुणांचा हा प्रश्न आहे. तर आता हा जो पहिला उतारा आहे तो आपण नीट वाचूयात, समजून घेऊयात आणि त्याचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सुद्धा तुम्हाला इथं स्क्रीनवरती सगळे दिसतील व्यवस्थित. ठीक आहे. तर मी पहिला उतारा तुम्हाला नीट समजून सांगतो आणि बाकी इतर उतारे तुम्हाला दाखवतो फटाफट आणि नंतर मी तुम्हाला सांगेल शेवटी की ही प्रश्नपत्रिका उत्तरांसहित तुम्हाला कशी डाउनलोड करता येईल. तर बघा, हा जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित वाचला उतारा, बघा इथं एका शब्दात उत्तरं लिहायचे. इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. फणसांच्या कोक्याचा रंग हिरवा आहे, पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड. बघा इथं दिलंय फणस, त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी टवटवीत दिसते आणि दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरता आहेत. फणसाला बघा या ठिकाणी पायापासून डोकीपर्यंत लादली जातात ते झाड इथं दिलंय बघा, पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. कशाची? त्याची फळे. त्याची फळे म्हणजे कोणाची? फणसाची फळे. पुढे दिलेलं आहे फणसाला फुले धरत नाहीत, तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात. बरोबर? फणसांच्या कोक्यांचा रंग हिरवा. तर इथे अशा प्रकारे इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, इथे 2 मार्क कोणालाही सहज मिळून जातील. सोपे प्रश्न असतात. खाली पुढचा प्रश्न चुकी बरोबर. चैत्रात फणस फुलांनी डवरतो. तर बघा इथं दिलंय, की फणसाला फुले धरत नाहीत. आता फणसाला फुले येत नाहीत त्याच्यामुळं फुलं हे चूक विधान आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल. कधी-कधी फणसाचे अर्धे फळ मातीत पण गाडले जाते. हे बरोबर आहे. बघा इथं दिलंय, की फुगीर मिरची सारखे काय? कोके. मग एक कोका दुभंगतो, वरचे टरफल तपकिरी होऊन गळते, आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी-कधी अर्धे फळ मातीत पण गाडले जाते. तर अर्धे फळ मातीत पण गाडले जाते. बरोबर आहे. इथे तुम्हाला 1 मार्क. अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा हे दोन्ही मिळून तुम्हाला 2+2 4 मार्क कोणालाही मिळू शकतात. कारण इथे तुम्हाला पटकन उत्तरं मिळतील. पण तिसरा जो प्रश्न आहे स्वमताचा, इथे थोडीशी गडबड होऊ शकते. आता या प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला प्रकरणाचा नीट अभ्यास असला पाहिजे, त्या धड्याचा नीट अभ्यास असला पाहिजे. तो धडा तुम्ही 2-3 वेळा नीट वाचला पाहिजे. इथं दिलंय की तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये करायचे. तर इथे बघा, उत्तर तुम्ही लिहू शकताय. एकदा वसंत ऋतूत चैत्र महिन्यात गावी जाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. तिथे गेल्यावर मन मोहित होऊन गेले. शहरात जे निसर्ग सौंदर्य जाणवले नाही, ते सौंदर्य मला इथे दिसले. आता हे चाफ्याचे झाड पहा. वास्तविक त्या झाडाच्या रूपात आकर्षक म्हणावा असा एकही घटक नाही. पण तोच पांढरा चाफा फुलांनी डवरल्यावर पहा, मन लोभावतेच. आपण नकळत वाकून जमिनीवर पडलेले फूल उचलतो. पाकळ्यांवरून हात फिरवतो. चिमूटभर हळदपूड अलगद सोडलेली असावी तसा पिवळा रंग गाभ्यात शोभून दिसतो.
गडद पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांनी डवरलेली सुरंगी तर पाहतच राहावी. सूर्याचा प्रकाश पडताच ती फुले पूर्ण उमलतात. सारे रान सुगंधाने भरून जाते. जिकडे पाहावे तिकडे कोवळी कोवळी हिरव्या रंगाची पाने आणि शेकडो रंगछटा लेवून बसलेली फुले. निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो. हे मला आमच्या गावीच पाहायला मिळते. म्हणजे इथे तुम्ही सोमत इथं तुमच्या भाषेमध्ये मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला कसा वाटतो चैत्र महिना तुमच्या आठवणीतला, तो इथे तुम्हाला शब्दांमध्ये साकार करायचा आहे. या अशा प्रकारे हा एक उतारा असतो. त्याच्यानंतर हा दुसरा उतारा मी काही जास्त सांगणार नाही, आता या उतार्यावर चर्चा करणार नाहीये. तर तुम्ही बघून घ्या. उत्तरं पण दिलेली आहेत इथे. हा जो आहे उतारा, उत्तरं दिलेत तुम्हाला. रुपाली व सोनाली यांचे सुरुवातीच्या दिवसातील एकमेकांशी वागणे इथे दिसतंय. त्याच्यानंतर हा उतारा आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर इथे बघा उत्तरं दिलेत. झोपताना लहान मुलांसारखं थोपटावी लागणारी सोनाली आणि फुस करून अंग टाकून झोपी जाणारी रुपाली. सोमतचा प्रश्न होता, प्राण्यांना प्रेमाने वागवले तर तेही माणसाशी प्रेमाने वागतात. या विधानाविषयी तुमचे मत लिहा. तर या विधानाविषयी तुमचं मत लिहायचं. एकदम सोपं आहे की प्राण्यांना जर आपण प्रेमाने वागवलं तर ते सुद्धा माणसांशी प्रेमाने वागतात. हे विधान अत्यंत बरोबर आहे किंवा अत्यंत सत्य आहे किंवा योग्य आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. आपण जर प्राण्यांना जीव लावला, प्राण्यांना प्रेमाने जर जवळ घेतलं, प्राण्यांशी प्रेमाने संवाद साधला, तर प्राणीसुद्धा आपल्याला मदत करतात. प्राणीसुद्धा आपल्याशी प्रेमाने वागतात. आपल्याला आपल्या संकटांमध्ये ते साथ देतात, आपल्यासोबत हसतात, आपल्यासोबत खेळतात. कुत्राच पहा ना, आपण जर कुत्र्याला जर प्रेमाने वागलो, कुत्र्याला अन्न खायला दिलं, तर तोच कुत्रा आपल्या घराचं संरक्षण सुद्धा करतो. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं मत या ठिकाणी लिहू शकताय. ओके. तर इथं तुम्हाला हे मत दिसतंय, मी लिहिलेलं आहे. तो याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. यानंतर बघा जो प्रश्न आहे तो अपठित पद्य म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा असतो. आता इथे बघा उत्तरे लिहा. याच्यामध्ये एक वाक्यामध्ये एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तरे द्यायची असतात. जसं की आनंदी होण्याचा उपाय लिहा. इथं उत्तर आहे स्वार्थी वृत्तीचा त्याग करणे. जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न लिहा आनंदी होण्यासाठी. इथे बघा जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. बघा इथं दिलंय उत्तर. जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. तर हे उत्तर आहे. इथं 1 मार्क मिळून जातात. अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त व त्रस्त झालेली माणसे दुःखी असावीत. त्यात आश्चर्य ते काय? पण जीवनातील सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सधन माणसेही दुःखाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणांनी स्वतःला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते अहंकाररहितता व स्वार्थ निरपेक्षता याशिवाय आनंदी प्राप्ती होणार नाही. तर आनंदी प्राप्ती होण्याचा उपाय काय बाबा? स्वार्थ निरपेक्षता म्हणजे स्वार्थी वृत्तीचा त्याग करणं किंवा अहंकाराचा त्याग करणं हे तुम्ही लिहू शकताय आनंदी राहण्याचा मार्ग. त्यानंतर पुढे बघा आकृतीबंध पूर्ण करणं. विवेकानंदांच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक 2 गोष्टी तर स्वार्थ निरपेक्षता व अहंकार रहितता. तुम्ही या ठिकाणी या गोष्टी इथं लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विभाग 2 जो आहे तो पद्य विभाग. आता इथे बघा याच्यामध्ये अ, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो आहे त्याच्यामध्ये पद्य म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न असतो. एकूण 16 मार्काचा हा प्रश्न आहे दुसरा. तर याच्यातला पहिला जो आहे, याच्यातला दुसऱ्यातला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक बघा याच्यामध्ये आपल्याला एक कविता दिलेली असते. आश्वासक चित्र ही कविता या ठिकाणी इथं तुम्हाला दिसते. तर या कवितेवरचे काही प्रश्न असतात. एकूण 8 मार्काचा हा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. तर आश्वासक चित्र ही कविता तुम्हाला दिलेली आहे आणि या कवितेवरचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यायची आहेत. बघा इथं उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत. आश्वासक चित्र म्हणजे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. स्त्री-पुरुष समानतेचे तत्व अंगीकारावे असा संदेश इथून मिळतो. तुम्हाला माहिती आहे. मुलगा खेळत असलेला खेळ, मुलगा चेंडूचा खेळ खेळतोय आणि मुलगी जर म्हटलं तर ती भातुकलीचा खेळ खेळते. असं तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकता. तर पहिला जो प्रश्न सोपा असतो. 1-1 मार्काचे प्रश्न इथं असतात. म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे 2 प्रश्न असतील. चुकी बरोबर असतील, एखादं वाक्य पूर्ण करा असेल किंवा एका वाक्यात उत्तर लिहा, एका शब्दात उत्तरं लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. पुढे बघा, घराच्या झरोक्यातून पाहणारी. आता घराच्या झरोक्यातून कोण पाहते? कवयित्री. ओके. आणि चेंडूचे कसब दाखवणारा मुलगा चेंडूचा खेळ खेळतोय म्हणजे तो चेंडूचे कसब दाखवतो. इथं चौकटी पूर्ण करा. हा सुद्धा खूप सोपा. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे दोन्ही मिळून जे 4 मार्क आहेत ना, ते 4 मार्क प्रत्येकाला मिळतील. फक्त पुढच्या 4 मार्कांसाठी आता कसरत आहे. याच्यामध्ये पुढचा बघा, खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. इथं सरळ अर्थ लिहायचा आहे. म्हणजे बाजूला खेळतो आहे मुलगा, हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बघा
म्हणजे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळत होती. कवयित्रीने ज्यावेळेस आपल्या खिडकीच्या झरोक्यातून बघितलं, त्यावेळेस तिला दिसलं की आडोशाला एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळत होती. तेव्हा एक मुलगा बाजूला खेळत आहे. त्याच्या हातामध्ये एक चेंडू आहे आणि तो चेंडू खूप उंच असा फेकतोय आणि खूप चांगलं कसब दाखवून तो चेंडू पुन्हा अचूकपणे आपल्या हातामध्ये पकडतोय किंवा तो झेल जो आहे चेंडूचा तो अचूकपणे पकडतोय, असं तुम्ही लिहू शकता. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. पुढचा काव्य सौंदर्य लिहा बघा. हा पण 2 मार्काचा प्रश्न आहे. इथे पण थोडीशी गडबड होते. त्यामुळं कविता नीट वाचणं गरजेचं आहे. कवितेतल्या प्रत्येक ओळीचा अर्थ नीट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जसं की इथे दिलंय की काव्य सौंदर्य म्हणजे पुढील काव्यपंक्तीतून होणारे अर्थसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचे आहे. आता इथं काय दिलंय बाबा, "तू भाजी बनव छानपैकी पाल्याची." ती म्हणते. "मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?" म्हणजे मुलगी जी आहे ती काय म्हणते, की बाबा "तू भाजी बनव छानपैकी." ती तिला म्हणते, की त्याला म्हणते, की "बाबा तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. पण मी दोन्ही गोष्टी करू शकते. म्हणजे मी पाल्याची भाजी पण बनवू शकते आणि मी तू जसं चेंडू हवेमध्ये उडवतोय आणि जसा झेल पकडतोय, तसा झेल मी सुद्धा पकडू शकते." अशी ती मुलगी म्हणते. आता याचं उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहायचं? या काव्यपंक्तीतून जो अर्थसौंदर्य व्यक्त होतं, तो आपल्याला लिहायचा. बघा काय, की आश्वासक चित्र यामध्ये बघा इथं उत्तर लिहिताना कवितेचं नाव, कवितेचे कवी किंवा कवयित्री पाहिजे आणि कवितेमधून दिलेला संदेश या 2-3 गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की इथे दिलंय, की आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहे. भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहे. हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो, "तू पाल्याची भाजी कर. चेंडू उडवणे तुला जमणार नाही." तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते, की "मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही खेळ एकाच वेळी खेळू शकते. तू माझे काम करशील का?" मुलीच्या उद्गारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे इथं दाखवले. तर हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतंय. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की मुद्द्यांच्या आधारे कृती. मित्रांनो, इथं तुम्हाला 2 कविता दिल्या जातील. म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या अ मध्ये जी कविता असते, ती सोडून तुम्हाला इतर 2 कविता दिल्या जातील आणि त्या 2 कवितेंपैकी एका कवितेचे मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती सोडवायच्या आहेत. तर खूप सोपा प्रश्न असतो हा. या प्रश्नामध्ये बघा मुद्दे म्हणजे तुम्हाला प्रत्येक कवीचं नाव, कवितेचं नाव, कवितेच्या कवयित्री किंवा कवीचं नाव, त्याच्यातून दिला जाणारा मुख्य संदेश, ती कविता आवडण्याचं व न आवडण्याचं कारण. जसं की इथं मुद्दे दिलेत बघा. पहिला मुद्दा कवितेचे कवी किंवा कवयित्री. आता उत्तम लक्षण ह्या कवितेचे कवी आहेत कवी संत रामदास. कवितेचा विषय काय बाबा? उत्तम माणसाची लक्षणं सांगितलेत. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. मग तर बाबा मला ही कविता खूप आवडलेली आहे. कवितेत मांडलेले हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणिक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःसाठी असलेली आपल्याला वाटते. असं या ठिकाणी तुम्ही कविता आवडण्याचं कारण लिहू शकताय. पुढची एक कविता आहे खोड आणखी थोडेसे. तर या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे आणि या कवितेचा विषय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व. आवडण्याचं कारण काय बाबा? प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तर लिहिताना ही कविता मला खूप खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळब दूर होते. प्रयत्न करीत राहण्यात यशाचा मार्ग आहे हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळाने उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा बघा प्रश्न, या ठिकाणी काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला एक कवितेच्या ओळी दिल्या जातील एखाद्या आणि तिथे तुम्हाला त्या कवितेच्या ओळी दिल्यानंतर तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. जसं की इथे दिलंय, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तर यामध्ये बघा आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये दिलेली आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. आता मी एक्सप्लेन नाही करत बसत, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. बघा पुढचा मुद्दा स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. इथं बघा पहिला प्रश्न आहे, माणुसकी पेरणे काळाची गरज. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
बघा, मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन, वारा, पाऊस, वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकांतून कवीने सामाजिक आशय मांडलेला आहे. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा, इतर धर्मार्थ घटक यामुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजे विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज या ठिकाणी अधोरेखित होते. तर इथं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं लिहू शकताय. पुढचे पण काही प्रश्न आहेत. येडबंबू ढंबू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद लिहा. तर त्याचं उत्तर पण इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. आणि त्याचबरोबर स्वाती माडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयी माहिती तुमच्या शब्दात लिहा. ही माहिती सुद्धा तुम्हाला इथे दिसते. तुम्ही पाठ करू शकता स्क्रीनशॉट घेऊन, किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की ही PDF फाईल कशी डाउनलोड करायची. पुढचा बघा मुद्दा, विभाग 4 भाषा अभ्यास. तर यामध्ये काय बघा, भाषा अभ्यासमध्ये काय की 16 मार्क आपल्या हातातले आहेत. चौथ्यातला अ जो आहे तो व्याकरणावर आधारित आणि आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित असतो. आता इथे समास बघा. इथे तुम्ही योग्य जोड्या लावायच्यात. पहिला बघा विद्याधन. विद्याधन म्हणजे विद्या हेच धन आणि हा कर्मधारय समास आहे. पंचार्थी हा द्विगु समास आहे. म्हणजे बघा, पंचार्थी म्हणजे 5 अर्थांचा समूह. ज्यावेळेस पहिलं पद तुमचं संख्या विशेषण येईल तेव्हा द्विगु समास होतो. तर इथे बघा, इथे उत्तर आहेत विद्याधन, कर्मधारय समास, पंचार्थी, द्विगु समास. त्यानंतर शब्दसिद्धी. इथे बघा, खालील तक्ता पूर्ण करा. जसं की प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. तर या ठिकाणी बघा, असे शेजारी पाजारी, वटफट यांसारखे शब्द अभ्यस्त असतात. आणि त्याच्यानंतर चूकच्या अगोदर बिन लागलाय म्हणून तो उपसर्ग घटित शब्द आहे. आणि दुकानदार जो आहे नंतर दार लागलाय, दुकानच्या पुढे दार हा प्रत्यय लागलाय म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सगळ्या गोष्टी लिहू शकता. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 वाक्प्रचार दिले जातील, त्यापैकी कुठलेही 2 वाक्प्रचार तुम्हाला या ठिकाणी त्यांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे. जसं की इथं पहिला आहे तगादा लावणे, म्हणजे वारंवार मागणी करणे किंवा आग्रह धरून एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. वाक्यात उपयोग, शैलेशने नवीन सायकलीसाठी आईकडे तगादा लावला. ओके. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. वाक्यात उपयोग आहे, अनिलला परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाल्याचं कळाल्यावर तो अचंबित झाला. पुढे आहे कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे किंवा काळजीपूर्वक ऐकणे. वाक्यात उपयोग आहे, शिक्षकांनी दिलेली महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांनी कान देऊन ऐकले. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. वाक्यात उपयोग काय, भारतीय वीर जवानांनी सरहदीवर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ठीक आहे. भाषिक घटकावर आधारित कृती पण खूप सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये हा पण 8 मार्काचा प्रश्न आहे. याच्यात शब्द संपत्ती म्हणजे काय बाबा बघा, शब्द समूहासाठी एक शब्द. बघा, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक, दररोज प्रकाशित होणारे म्हटलं असतं तर दैनिक, आठवड्यातून प्रकाशित होणारे साप्ताहिक. ओके. त्याच्यानंतर केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ. दुसरा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द. बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द खूप सोपं आहे. वाट म्हणजे रस्ता, मार्ग, पथ लिहू शकता. शक्ती म्हणजे ताकद, सामर्थ्य, पण ताकद हा शब्द योग्य आहे. विरुद्धार्थी शब्द, दुमतच्या विरुद्ध एकमत, नापिकच्या विरुद्ध सुपीक. खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बालपण पासून बघा, इथं बालपण पासून बा आणि प घेतलं की बाप, ल आणि प घेतलं की लप, बा आणि न घेतलं की बाण, असे शब्द तयार होतात. ते लिहायचे, 2च लिहायचे. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. लेखन नियमानुसार मित्रांनो इथं काय होतं, कधी कधी तुम्हाला 4 वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यामधले काही अचूक शब्द ओळखायचे आहेत आणि ते दुरुस्त करून लिहायचे. पण इथं काय दिले असा पण प्रश्न विचारला जातो. 4 शब्दांचे गट दिले जातात आणि त्यातून योग्य शब्द आपल्याला ओळखायचा. जसं की इथं आधुनिक हा शब्द बरोबर आहे. इथं दीपावली, परीक्षा हे शब्द जरा नीट बघून घ्या. आणि इथं निर्जीव आहे, हार्दिक आहे, लाल रंगामध्ये जे आहे ते उत्तर आहे तुमचं. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, पुढील विरामचिन्ह ओळखून नावे लिहा. बघा, हे प्रश्नचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं दिलं की स्वल्प विराम आला असतं, असं दिलं असतं पूर्ण विराम आला असतं, असं दिलं असतं एकेरी अवतरण चिन्ह, असं दिलं असतं तर दुहेरी अवतरण चिन्ह आहे तुम्ही म्हटलं असतं. ओके. पारिभाषिक शब्द पण सोपा मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द दिले जातील 2 आणि त्या इंग्रजी शब्दांचे मराठीत तुम्हाला अर्थ लिहायचे. ड्रामा म्हणजे नाटक, टॅक्स म्हणजे कर. ओके. पुढे बघा, पुढचा 5वा जो प्रश्न आहे तो
प्रश्न सगळ्यात जास्त मार्काला आहे, कारण एकूण 24 मार्काचा हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये लेखन विभाग आहे. पत्र लेखन असेल, सारांश लेखन असेल, बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, निबंध लेखन, या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 अ जो आहे, यामध्ये आपल्याला काय करायचंय की पत्र लिहायचंय, पत्र किंवा सारांश लेखन. तर इथं काय दिलंय की बघा, खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. इथं बघा काय दिलंय, तर दिलंय इथं आपल्याला वाचा आणि प्रगल्भ व्हा. अजय पुस्तकालय, शिवाजीनगर, औरंगाबाद. ओके. विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. अमृत महोत्सवानिमित्त पुस्तक खरेदीवर 20% सवलत. सवलत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. सुवर्ण संधीचा लाभ घ्या. संपर्क दिलाय, व्यवस्थापक दिलाय. त्याच्यानंतर अ, अमित किंवा अमिता जगदाळे पत्र लिहितोय. वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारं पत्र किंवा वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल आभार मानणारे पत्र, दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं. तर इथे बघा, एक आपण मागणी पत्र बघूयात. मागणी पत्र किंवा कुठलंही पत्र लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट वर दिनांक पाहिजे, प्रती पाहिजे, नंतर माननीय व्यवस्थापक, अजय पुस्तकालय, शिवाजीनगर, औरंगाबाद, ईमेल आयडी. ओके, आपला अजयचा. याच्यानंतर पुस्तकांची मागणी करण्याबाबत विषय. मग महोदय, मग लिहायचं बाबा, मी अमित जगदाळे आपल्या पुस्तकालयाचा एक नियमित वाचक आहे. आपल्या अमृत महोत्सवा दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुस्तक खरेदीवर 20% सवलतीची माहिती वाचली आणि त्याचा लाभ घेण्यासाठी हे पत्र लिहित आहे. पुस्तक खरेदीवर मिळणारी सवलत ही वाचकांसाठी नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. माझी पुस्तक खरेदीची सूची खालीलप्रमाणे आहे, म्हणजे यादी आहे. मग तुम्ही लिहायचं बाबा, सावरकर, एक क्रांतिकारी जीवन, शिवाजी महाराज आणि स्वराज्य, इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य. त्याच्यानंतर मराठी आधुनिक काळातील वाटचाल, मराठी साहित्याची आधुनिक काळातील वाटचाल. त्याच्यानंतर आधुनिक गणिताच्या सिद्धांताचा अभ्यास. तर ही काही पुस्तकांची नावं आहे, किंवा तुम्ही इतर काही पुस्तकांची नावं लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सोबत ईमेल पत्ताही पाठवत आहे, ईमेल आणि पत्ता सुद्धा पाठवत आहे. आणि पुस्तकांची एकूण देय रक्कम, टपाल खर्च इत्यादी ईमेलद्वारे कळवा. तसेच आपल्या बँक खात्याचा तपशीलही कळवावा, म्हणजे रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाईन जमा करण्यात येईल, कळावे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, इथं पत्ता, दिनांक, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. विषय आला पाहिजे, महोदय वगैरे आपण लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग शेवटी लिहिल्यानंतर संपूर्ण पत्र तुमचं लिहून झालं की मग कळावे, आणि आपली नम्र किंवा आपला नम्र सौ अमिता जगदाळे, ग्रंथपाल, आदर्श विद्यालय, औरंगाबाद, जे काय आहे ते लिहायचं. आणि आभारपत्र सुद्धा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आभारपत्र सुद्धा मी या ठिकाणी बनवलेलं आहे. ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. पत्रलेखन झाल्यानंतर तुम्हाला एक आहे की 1/3 सारांश तुम्हाला लिहायचा. आता हा जो सारांश आहे, तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई जो आहे, जो अपठित उतारा आहे, त्या अपठित उतार्याचाच तुम्हाला सारांश लिहायचा आहे, 1/3 सारांश. आणि हा सारांश आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहायचा आहे, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो. ठीक आहे. तर हा तुम्हाला प्रश्न जो आहे, हा तुम्हाला साधारणतः 6 मार्काचाच प्रश्न आहे. तुम्हाला पत्रलेखन किंवा हा सारांश दोघांपैकी एक, पण माझं मत आहे पत्र लिहा, मार्क मिळतील, कारण पत्रामध्ये मुद्द्याला मार्क आहेत. आणि सारांश लेखन लिहिताना तुम्हाला एक त्याचं टायटल लिहिणं गरजेचं आहे. ओके, शीर्षक. पुढचा मुद्दा आहे जाहिरात लेखन. तर जाहिरात लेखन, हा जो प्रश्न आहे तुम्हाला इथे बघा, खालील कोणत्याही 2 कृती सोडवा. आता इथं एक गडबड झाली, हे उत्तर वरती पाहिजे होतं आणि खालीलपैकी 2 कृती सोडवा हा याच्यावर पाहिजे होता. ठीक आहे, 2 कृती सोडवायच्या. त्याच्यामध्ये जाहिरात लेखन असतंय, बातमी लेखन असतं आणि कथा लेखन, तिघांपैकी 2 सोडवायचे आहेत. आता जाहिरात लेखन बघा, एकदम सोपा विषय आहे, की खालील मुद्द्यांच्या आधारे कला छंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा. बघा, इथं सृजन कला छंद वर्ग, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, स्थळ हर्षल सभागृह सोलापूर, आयोजक भाषाप्रेमी मंडळ, माफक फी, मर्यादित प्रवेश किंवा प्रवेश मर्यादित. तर हे जे काही आपल्याला मुद्दे दिलेले असतात, शब्द दिले असतात, याचा वापर करून हे बघा, अशा प्रकारची जाहिरात आपण तयार करू शकतो. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. एक सुंदर असं टायटल द्यायचं आहे. सुंदर अक्षर हाच खरा दागिना, भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा. कार्यशाळेची वैशिष्ट्ये लिहिली, तारीख, कधी आहे, केव्हा आहे, ठिकाण आहे, प्रवेश मर्यादित, आणि मग संपर्क आणि ईमेल आयडी वगैरे लिहून आपलं काम संपवायचं आहे. बातमी लेखनामध्ये बघा काय करायचंय, की खालील विषयावरती बातमी, एक विषय दिला जाईल त्यावर बातमी तयार करायची आहे. जसं की नव महाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला, या समारंभाची बातमी तयार करा. तर बातमी लिहिताना बघा, एक टायटल, बातमीचं शीर्षक अतिशय महत्त्वाचं आहे, ते लिहिता आलं पाहिजे, की जसं शिरवळच्या नव महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा. त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या वार्ताहराकडून, असं आपल्याला लिहायचं आहे. आणि मग पुढे ठिकाण आणि तारीख लिहायची, जसं शिरवळ 6 सप्टेंबर.
आणि मग बाबा आपण अशा प्रकारे तुम्हाला जे दिसतंय अशी ही तुम्ही बातमी लिहू शकता, की बाबा नवमहाराष्ट्र विद्यालय शिरवळ येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. आता इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला बघा इथं सगळी बातमी. पण मी तुम्हाला सांगतो, की तुमच्या भाषेमध्ये लिहा. जसं की बाबा अमुक-अमुक शाळेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला आणि हा शिक्षक दिन कुठे साजरा केला बाबा? शाळेच्या प्रशस्त अशा हॉलमध्ये सभागृहामध्ये हा शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील काही जुन्या शिक्षकांना सुद्धा माजी शिक्षकांना बोलावण्यात आलं होतं आणि माजी शिक्षकांना बोलवून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. शिक्षक दिनानिमित्त शहरातील मोठे शिक्षण तज्ञ अमुक-अमुक त्यांचं नाव लिहा. त्यांचं प्रेरणादायी भाषण झालं आणि त्या भाषणामधून अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि शैक्षणिक विचार त्यांनी लोकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पसरवण्याचं काम केलं, मांडण्याचं काम केलं. तर अशा प्रकारे तुम्ही बातमी जी आहे ती तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता तुमच्या कल्पनेचा वापर करून. त्याच्यानंतर कथालेखन. तुम्हाला एक कथा लिहायची आहे, मुद्द्यांच्या आधारे कथा. जसं की एक गरीब मुलगा, पैसे नाहीत, शाळेचा खर्च करणे अशक्य आहे, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकीट मिळते, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनला नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद होतो आणि बक्षीस मिळते. बघा, एक गरीब मुलगा. आता मुलगा जर स्टोरी तयार करताना लक्षात घ्या, गरीब मुलगा दिला. आता मुलगा आहे म्हटल्यावर तो मुलगा कुठल्यातरी गावात राहतो. त्या मुलाचं घर कसं असेल? तो मुलगा दिसायला कसा आहे? तो मुलगा शाळेत जातो का? कुठल्या शाळेत जातो? तो कितवीला आहे? त्याच्या घरामध्ये कोण-कोण आहे नातेवाईक? त्याचा इतिहास काय? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एका मुद्द्याच्या आधारे तुम्हाला लिहू शकता येतो. याच्यावर तुम्हाला एक पॅराग्राफ होऊ शकतो. काय होऊ शकतो? की राम नावाचा एक अतिशय गरीब आणि होतकरू मुलगा होता. त्याला आई-वडील नव्हते. तो त्याच्या आजीसोबत एका छोट्याशा झोपडीमध्ये गावात राहत होता. त्याला पैशाची नेहमीच चणचण घरामध्ये असे. कधी खायला मिळायचं, कधी खायला नाही मिळायचं आणि आजीला सुद्धा घरातील काहीच काम होत नव्हतं. आजी फक्त जेवण बनवायची. बाकी आजीला इतर काही जास्त काम होत नव्हतं. मग हा राम रोज सकाळी पेपर टाकण्याचं काम करत असे आणि त्या पेपर टाकण्याच्या कामामधून त्याला जे काही पैसे मिळायचे त्याच्यामधून तो त्याचं शिक्षण जे आहे आणि घरातील थोडासा खर्च जो आहे तो पूर्ण करत होता. पेपर टाकता-टाकता एक दिवस त्याला रस्त्यातच पैशाचं पाकीट मिळालं. ते पाकीट उघडल्यानंतर कळालं की या पाकिटात खूपच पैसे आहेत आणि ते पैसे पाहिल्यानंतर त्याला थोडा वेळ वाटलं की हे पैसे जर आपल्याला मिळाले तर आपण खूप आपली परिस्थिती जी आहे ती खूप बदलू शकते. पण नंतर तो विचार करतो की अरे या पैशाची दुसरी कोणाला तरी गरज असेल, तर ज्याचं पाकीट आहे त्याला आपण देऊन टाकलं पाहिजे. मग ते पाकीट घेऊन तो पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये ते पाकीट देतो आणि पोलीस त्या पाकिटावर असलेला आधार कार्ड आहे त्यावरून पत्ता मिळवतो आणि त्या मालकाला बोलवलं जातं. तो मालक येतो आणि तो अ, मालक ते पाकीट घेतो आणि पाकिटामध्ये सगळे पैसे बरोबर असतात आणि मालकाला खूप आनंद होतो आणि मालक बक्षीस म्हणून रामच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचा संकल्प करतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ही कथा जी आहे ती तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. पुढे बघा लेखन कौशल्य. लेखन कौशल्य म्हणजे तुम्हाला निबंध लिहायचा एक तर प्रसंग लेखन आहे. जसं की चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे 10 जानेवारीला सकाळी 10 वाजता. प्रमुख पाहुणे माननीय शिक्षणाधिकारी आहेत चंद्रपूर जिल्हा परिषदचे. ओके. तर वरील समारंभाप्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात अशी कल्पना करून तुम्ही प्रसंग लेखन करा. म्हणजे हा प्रसंग आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ जो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. अशा प्रकारे तुम्ही हा प्रसंग तुम्हाला लिहिता येईल. प्रसंग लेखनानंतर एक आत्मकथन असतं. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. जसं की झाडाची आत्मकथा म्हणजे उपयुक्तता आणि महत्त्व, आजची स्थिती काय आहे, आनंद काय आहे आणि खंत काय वाटते झाडाला. तर या सगळ्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला झाडाचे आत्मकथन लिहायचं जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. ओके. याच्यानंतर पुढे बघा पुढचा एक असतो शेवटचा प्रश्न की वैचारिक लेखन. जसं भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा. तर ते विचार तुम्ही अशा प्रकारे लिहू शकताय. ओके. तर बघा तर या पद्धतीने मित्रांनो हा जो मुद्दा आहे किंवा ही जी प्रश्नपत्रिका आहे आपण पाहिलेली आहे पूर्ण. तर आता ही प्रश्नपत्रिका जी आहे या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल
आणि उत्तरपत्रिकेसहित उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका दोन्ही डाउनलोड करायच्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपण जाऊयात आपल्या आता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती पुन्हा. तर बघा मित्रांनो, यासाठी Googleला जायचं आणि जुन्या प्रश्नपत्रिका असं आपल्याला टाईप करायचं आहे. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका येईल किंवा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल. आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती जर का क्लिक केलं, तर इथे बघा खाली सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील. तर इथं मराठीवर आपण क्लिक करूयात, कारण आता आपण मराठीची जी प्रश्नपत्रिका बघितली, ती उत्तरपत्रिका सहित तुम्हाला डाउनलोड करायची आहे. मग त्यासाठी इथं मराठीवर क्लिक केलं, की आपण खाली आल्यानंतर बघा इथं मार्च 2020ची प्रश्नपत्रिका आणि इथं उत्तरपत्रिका. बाकी इतर उत्तरपत्रिका अजून अपलोड झाल्या नाही. जसजशा मी व्हिडिओ बनवेल तसतशी एक-एक उत्तरपत्रिका इथं अपलोड करेल. पण सध्या प्रश्नपत्रिका सगळ्या तुम्हाला मिळतील. तुम्ही मार्च 2020च्या उत्तरपत्रिकेवर क्लिक केलं, की आत्ता जी आपण उत्तरपत्रिका बघितली, तर ती उत्तरपत्रिका तुम्ही या ठिकाणी इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर पटकन मित्रांनो तुम्ही डाउनलोड करा या सगळ्या गोष्टी. त्यासाठी तुम्ही Googleवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला मराठी विषयासोबत इतर सर्व विषयांच्या बघा इतर खाली जर बघितलं तर इतर सर्व विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका सध्या डाउनलोड करता येतील. हळू आपण उत्तरपत्रिका सुद्धा डाउनलोड करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.